वर्धापन दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने। 5 मिनिटांचा अवधी भास्करजी गारे ठरले त्या हॅलो या लकी ड्रॉचे ते विजेते। पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज अक्षय देशमुख। चांगली सुरुवात, सर्वांचं सहर्ष स्वागत। नुकताच वाहतूक सेनेचे आमचे आदरणीय दर्गे साहेबांचं देखील इथे आगमन झाले। लाडिवलीतील बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत, परंतु अमित तुपे यांचं म्हणणं होतं की मला देखील या स्पर्धेमध्ये खेळायला हवं होतं, परंतु तसं झालं नाही। ऑन साइडला फटका, पूलचा फटका, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चौकार। एकत्रित येऊ नका, कानोर टीम वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण असे चौकार षटकार तुम्हाला देखील ठाऊक आहे की पडतातच। म्हणून विनंती आहे की थोडं डिस्कशन कमी करा, जे काही असेल ते पटकन लवकरच आवरा आणि बॅट्सला सुरुवात करा। आर्याविलवर उसाडणे टीमचे पॅकर प्रभाकरजी देशमुख, प्रकाशजी सुर्वे आणि तुषारजी आंग्रे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय, ज्यांनी हा संघ या ठिकाणी पुरस्कृत केलाय। आर्याविलवर उसाडणे ओल्ड पॅकर इन ऍक्शन नाव, हे आमचे जुने सर्व पुरस्कर्ते ज्यांनी शाहिद, पांड्या, मॅगी, कित्येक खेळाडू, भावेश पवार देखील कर्जत नगरीमध्ये खेळलाय। त्यानंतर एक गोलंदाज होता सूरज, सगळेच मोठमोठे खेळाडू, शाहिद असेल, नामवंत अगदी रॉयल स्पोर्ट्स कळंबोली खेळले, अनेक खेळाडू, ओमकार खेळलाय, उमर 11 खेळला, हा संघ सर्वच नामवंत संघ कर्जतमध्ये खेळलेले आहेत। डिंगडॉंग देखील खेळलाय। चांगला टप्पा अक्षयचा, बीट करतोय बॅटरला, सलामीची जोडी अजय आणि त्याच्या साथीला येतो मुकेश। आर्या 11 उसाटणे आणि त्यांच्या विरोधात कानूर या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत। मंचावरती सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत। आदरणीय जितूभाई यांचे सर्व सहकारी मागच्या 4 रात्रींमध्ये स्वतः दर्गे साहेब देखील उपस्थित आहेत। पहा, मगाशी देखील आपण उल्लेख केला, सावरोलीला अनेक स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पारितोषिकं देण्याचं ते काम नेहमीच करतात। मग LED TV असेल, कधी स्पोर्ट्स सायकल असेल, अशी ते पारितोषिकं नेहमीच देतात। 4 धावा धावफलकावर। पुन्हा तोच प्रयत्न होता अक्षयच्या विरोधात, मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, लेफ्टी बॅटर अजयचा, बाईच्या स्वरूपात पंच इथे इशारा करतात। उद्या ठीक 6:45 वाजता पहिली सेमीफायनल असेल, जानमान ढवळेपाडा विरोधात मायरा 11 मार्केवाडी, फर्स्ट सेमीफायनल उद्या ठीक 6:45 वाजता। आणि उद्याचे लॉर्ड्स निकेश राऊत जरा आपण हायलाईट करूया। उद्या महाराष्ट्रातील नामवंत सत्ता ग्रामीण टेनिस क्रिकेट बॉलच्या महासत्ता मात्र इथे अवतरणार आहेत। उद्या वर्धापन दिनानिमित्तानं जी सभा आहे, मला असं वाटते भाई देखील त्या सभेसाठी आगेकूच करतील सकाळीच, श्रीमान राजसाहेब ठाकरे यांची। उद्या ट्रॉम्बे कोळीवाडा विरोधात टेंबिवली हा पहिला सामना, भादवड विरोधात चेंज द गेम वडवली बी तिसरा सामना, भूमी 11 मांडा विरोधात जे मल्हार माहुलगाव आणि चौथा सामना पेठ विरोधात गोटेगर बी। हे जे काही पॅकर्स आहेत त्यांची देखील आम्ही नावं तुमच्यापर्यंत पोहोचवू। शॉर्ट पिच बॉल मारण्याचा प्रयत्न होता, ही पहा अक्षय थोडा दुखापतग्रस्त आहे। पहिला सामना उद्या ठीक सेमीफायनलचा असेल, फर्स्ट सेमीफायनल जानमान ढवळेपाडा आणि त्यांच्या विरोधात मायरा 11 मार्केवाडी। आणि त्यानंतर चौथ्या रात्रीला सुरुवात होईल, देवा 11 चिता कॅम्प ट्रॉम्बे विरोधात आरडी बॉईज मायरा 11 टेंबिवली। हलक्या हातानं फक्त दिशा द्यायची होती, एक धाव मात्र इथे चोरले। एकरी धावत संख्येने आर्या 11 उसाटणे संघाची धावत संख्या 36। उद्याच्या रात्रीतील रोशन 11 भादवड दुसरा सामना असेल, रोशन 11 भादवड विरोधात जय बाबा आयांश 11 चेंज द गेम वडवली बी, नामवंत संघ असतील दोन्हीही। त्यानंतर भूमी 11 मांडा विरोधात जय मल्हार माहुलगाव आणि शेवटचा सामना असेल संदीप 11 RCC पेठ विरोधात स्वराज एंटरप्राइजेस भैरवनाथ गोटेगर बी। गोटेगर बी ने नुकताच केंद्रीय पंचायती राज ही स्पर्धा जिंकले नाही, ते त्या स्पर्धेमध्ये रनर अप राहिले आणि गणेश डिंगोरे धोनी
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट निऑस, हिंडायची निऑस i10, त्याने मात्र तिथे तो विजयी झाला. चालू असलेल्या सामन्याकडे आपण जाऊया. धावसंख्या झाली ती 6. या स्पर्धेसाठी देखील आपण पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला पॅशन प्लस. या गोष्टीचा देखील उल्लेख साहिल लोंगलेने मगाशी केला की अनेक ठिकाणी ठराविकच बाईक असतात, HF डिलक्स, त्याचबरोबर सिटी 100, परंतु ही बाईक देण्याचं काम जितूबाईंनी केलंय. द्यावी तर चांगलीच द्यावी, करावं तर चांगलंच करावं, नाही तर मग हात नाही लावायचा. त्यांचं म्हणणं असतं. अगदी काही सेकंद बाकी आहेत, आपण 12:45 झालेत. चला जाऊया दुसऱ्या चिठ्ठीकडे. अर्थातच लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन केला जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगवान गोलंदाज अंकित गोलंदाजीसाठी आलाय. प्रेक्षकांचा अभिजित सरांना पुन्हा एकदा माहिती देतो. अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या रजनीपासून या ठिकाणी लकी ड्रॉ आहे. गतवर्षी सुद्धा ही स्कीम चालू होती. अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात जितूबाईंच्या माध्यमातून. आज प्रेक्षकांसाठी हा लकी ड्रॉ आहे आणि या लकी ड्रॉ मधून तुम्हाला सांगून देतो की एक ड्रॉ आपला 12 वाजता निघणार होतो, तो आता ओपन होतोय आणि ज्याच्यातून 5 मिनिटांचा अवधी ज्याची चिठ्ठी निघेल त्याच्यासाठी दिला जातो. इथे अवेलेबल असणाऱ्या प्रेक्षकालाच ते पारितोषिक दिलं जातं आणि त्याच्याकरता त्यांना इथे विकेट जरूर गेली आहे. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दुसरी चिठ्ठी निघेल. ज्या व्यक्तीचं नाव आलं होतं भास्कर गारे, ते मात्र या 5 मिनिटात इथे अवेलेबल होऊ शकले नाही आहेत. मात्र दुसरी चिठ्ठी तुमच्या शुभ हस्ते निघाली जाईल, ज्यांच्यासाठी अट्रॅक्टिव्ह स्पोर्ट्स शूज. दर्शन मनोज शहा, दर्शन मनोज शहा, दर्शन मनोज शहा. अरे बच्चा, यस, का नसीब वाला आहे. यस यस, जबरदस्त नशीब. पहिला प्रश्न मला त्याला घेऊन जातोय. कुठला पहिला विचारा उसाटण्याचा आहे. एक मिनिट दाबा, त्याच्याकडे नंतर जाईल. तुला माहिती आहे की पारितोषिक काय? नाही माहितीये? शूज आहेत, शूज. तुझ्या पायाचा नंबर पहिला सांग. माहित नाहीये. अगदी असो की चला जाऊया आणि गावाचं नाव. उसाटणेचा सुपरस्टार मैदानावरती दाखल झालाय तो अनिकेत आणि त्याच्या बॅट मधून आला इथे षटकार आणि उसाटणेचाच आहे तो. त्याला इथे लकी ड्रॉ मध्ये आपण पारितोषिक देणार आहोत. येस, जाऊया या पारितोषिकाकडे. अर्थातच आपण पाहतोय स्पोर्ट्स शूज आणि त्या समेत टी शर्ट. आणि या सन्मान चिन्ह या स्पर्धेचा अगदी सध्या मी मॅच मध्ये, त्यामुळे इंटरव्ह्यू नंतर घेऊया आपण, त्याचं हरकत नाही. अगदी संघाच्या जर्सी मध्ये तो उपस्थित झालाय. मॅच कडे आपण बोलूया. यस समीर. ऑन साइडला फटका, चांगली बॅटिंग इथे होते RI11 उसाटणे संघाकडून. उसाटणे संघ खेळतोय, त्यांच्या विरोधात कानोर. या दोन संघादरम्यान सध्या लढत चालू आहे. धावसंख्या ती मात्र 14. खूप नशिबान ठरला तो. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेच्या वतीने खूप मोठी स्पर्धा दरवर्षी अगदी आपण पाहतो. स्वतः अनिल डोपरी त्या डगआउटमध्ये उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय हितेशजी मडवी यांचं देखील आगमन या क्रीडांगणावरती झालेलं आहे. हितेशजी मडवी यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यावं. हितेशजी मडवी साहेब, आपण मुख्य मंचावरती या. आपलं देखील सहर्ष आणि सहर्ष स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचले उसाटणे संघाची 14 वरती. 14 सेकंड ओव्हर टाकतोय अंकित, अजय आणि अनिकेत सध्या फलंदाजी करतायत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. पूलचा फटका, परंतु मिस टाइम राहिला. समोर चाललाय वाडीश लॉंगॉनच्या दिशेने हा बॉल. मनसे रायगड चषक 2024 दमदार अशी क्रीडा स्पर्धा. अल्पेश डीजे आता पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले गेलेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. खुलं क्रीडांगण आहे आणि समोर
ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे पहा, अगदी टॉप फ्लोअरला तिथे जे आमचे प्रेक्षक उपस्थित राहिले त्यांना विनंती आहे, सतर्क राहा. वेगवान चेंडू होता, बॅटर बीट झाला विकेट कीपर, परंतु शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. समोर अनिकेत. धावसंख्या ती मात्र 15. सेकंड ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. पुन्हा एकदा विनंती आहे हितेशजी मडवी यांना की आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. यस समीर, आपण जाऊया. दर्शन जो ठरलाय हा पारितोषिकाचा मानकरी, अर्थात दर्शन तुमच्याकडे जरूर जाईल. त्याने काही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, परंतु दर्शन तुम्हाला एक साधा प्रश्न जरूर या ठिकाणी घेऊन जाईल. सध्या हे पारितोषिक जिंकलात, काय सांगाल एकंदरीत या पारितोषिकाबद्दल आणि एकंदरीत उसाटणीच्या टीममध्ये तुम्ही दाखल झालेला आहात, काय सांगाल या संपूर्ण स्पर्धेबद्दल? खूप चांगली स्पर्धा आहे. मला खूप आवडलं. मला वाटलंच होतं की माझं नाव येणार. काय कॉन्फिडन्स आहे, अगदी खरं आहे. आणि याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जातो मित्रांनो, अगदी जोरदार टाळ्या. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की भले भले खेळाडू मायक्रोफोनवरती यायला धजावत नाही, परंतु आज त्यांनी जे काही वाक्य कमी शब्दामध्ये मांडलं ते फार लाजवाब आहे. अगदी शुभेच्छा असतील तुला. आणि खरं नवीन ओळख करून देतो, अनिकेत टोपर जो बॅटिंग करतोय ते मावशीचे मोठे मुलगे आहेत त्याच्या. त्याने मला ती तशी माहिती दिली की सध्या त्यांच्यासाठी त्यांची बॅटिंग त्यांचा खेळ पाहण्यासाठी तो त्यांच्या मागे आलाय. वेल, तुम्हाला दर्शन शुभेच्छा असतील पुढील सामन्यांसाठी आणि पुढील वाटचालीसाठी. खुश झाला एकदम. लहान मुलांचंच नशीब चांगलं आहे सध्या, बाकीचे सर्व ढगात आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 15. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाज अक्षय आणि त्याचबरोबर अंकित कडून रोखलंय. एक षटकार आला या 2 ओव्हरच्या दरम्यान, हे देखील विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा अक्षय आलाय. थोडा दुखापतग्रस्त आहे, त्याच्या डाव्या पायाला थोडी दुखापत आहे, तरी सुद्धा आपल्या गावासाठी तो खेळतोय. वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी कानोर संघाकडून. दमदार असं नियोजन. उद्या प्रश्नच येत नाहीये, क्रिकेटमधील महासत्ता या क्रीडांगणावरती अवतरणार आहेत. कदाचित उद्या मनसेचे आमदार आदरणीय राजूदादा पाटील यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील कदाचित हे देखील उपस्थित राहतील. आणि सर्वाधिक मोठा कार्यक्रम या स्पर्धेच्या निमित्ताने. स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे, जज करतोय चांगला झेल. फलंदाज बाद होईल तो अजय. दुसरा धक्का. या पर्व तेही दुसरं A1 जोडी चषक यशस्वी आयोजक आणि दोस्ती ग्रुपचे शिलेदार आहेत. आणि एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी यावर्षी पाहायला मिळाली. A1 जोडी चषक अर्थातच चेतनजी चौधरी सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जितूभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि मगाशी आपण पाहिलं, तुम्ही जबरदस्त समालोचन केलं, त्याबद्दल संदीप बोराडे यांना त्यांनी 500 रुपयांचं प्राइज देखील दिलं. कदर आहे कलाकारांची कदर आहे त्यांना. चेतनजी चौधरी आपलं सहर्ष स्वागत. पहा जितूबाई तिथे हसतायत. समीर, अगदी मी तुम्हाला तेच सांगेल की जरूर ते आज सामना लाईव्ह पाहत होते आणि सामना होता न्यू गोल्डन पोस्ट्री अगदी. आणि प्रणीतचा शेवटचा बॉल शिल्लक होता, त्याच्या बऱ्याचशा आधी त्यांनी पारितोषिक लावलं होता विकेट हॅट्रिकसाठी पोस्ट्री संघासाठी. आणि शेवटच्या बॉलवरती ती विकेट हॅट्रिक प्रणीतने नोंदवली आणि 3000 रुपयांचं कॅश प्राईज तब्बल त्यांनी आमच्या जीपेवरती ट्रान्सफर केल्या. आणि त्यांचं खरोखर कौतुक करेल की इतकं मोठं पारितोषिक घरून लावलं होतं त्यांनी आणि सांगितलं की आम्ही या स्पर्धेला हजेरी लावतोय. आणि त्यांचं आगमन या मंचावरती झालंय. मनस्वी स्वागत. अक्षयचा भेदक मारा सध्या एक वेगवान गोलंदाज आहे. खरं तर या वर्षी अचानक मोहपाड्याच्या क्रीडांगणावरती त्याने केलेली गोलंदाजी एक अविस्मरणीय स्पेल त्याने हाताळला. संघ त्याचा पराभूत झाला, परंतु त्याने केलेली गोलंदाजी आज ताग्यात प्रत्येकाला लक्षात आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण तयारीत राहा. द्वितीय फेरीतील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला पोसरी आणि दुसऱ्या बाजूला
मोहाची वाडी दोन्ही कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण या. संदीप, उद्या खरं तर हे क्रीडांगण आणि त्याचबरोबर व्यासपीठ आणखी खुळेल, या व्यासपीठाचा मान उंचावेल, कारण उद्या कोकण आयुक्त IAS ऑफिसर डॉक्टर महेंद्र कल्याणकर साहेब या मुख्य मंचावरती उपस्थित राहणार आहेत. किशनजी जावळे साहेब IAS ऑफिसर जिल्हाधिकारी रायगड, त्याचबरोबर IPS ऑफिसर सोमनाथजी घारगे साहेब पोलीस अधीक्षक रायगड यांची देखील उपस्थिती लाभणार आहे आपल्याला. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणखी एक महत्त्वाचा कार्यक्रम या स्पर्धेच्या निमित्ताने आपण हाती घेणार आहोत. IAS IPS असे पदवीधर एवढे मोठे नामवंत व्यक्ती या स्पर्धेच्या निमित्ताने येणार आहेत. या स्पर्धेचा मान नक्कीच उंचावला जाणार आहे. 5 चेंडू निर्धाव टाकले, त्यामध्ये एक विकेट घेतली ती अक्षय देशमुखने. हे निर्धाव षटक येणार का उसाटण्याच्या विरोधात? कमालीची गोलंदाजी केली ते अक्षय देशमुखने. फटका खेचलाय, डीपला फिल्डर आहे. 2 विकेट प्लस मेडन ओव्हर. मनसे रायगड चषक या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक टाकले ते अक्षय देशमुखने. कानोर एक्सप्रेस अक्षय देशमुखचा जलवा मैदानावर. ते मात्र 15 अक्षरशः ढासळलाय तो आता आर्या 11 उसाटणे हा संघ. पुढील होणारा सामना द्वितीय फेरीतील श्री 11 मोहाची वाडी विरोधात RV रिया 11 न्यू गोल्डन पोसरी या दोन संघादरम्यान असतील. दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. पुरस्कर्त्यांशिवाय कोणताही संघ नाही सध्याच्या घडीला. फक्त आता एखादा पुरस्कर्ता ISPL सारखाच असावा हेच खेळाडूंचं मागणं असेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय जितेश. पाठलाग करतोय आणि चूक झाली अनिकेत कडून. बॅटची कडा, फलंदाज बाद. जितेंद्रभाई पाटील म्हटल्यानंतर निष्ठावंत शिलेदार, रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष, या गोष्टी सर्व ते बाजूला सारतात. श्रीमान राजसाहेब ठाकरे यांनी दिलेलं काम, त्यांचा शब्द म्हणजे त्यांच्यासाठी शिरसावंद आहे. साहेबांनी बोलावं आणि त्यांनी करून दाखवावं. एवढंच नाही, अद्यापही ते नाशिकचं मला आठवतं आहे की अनेक आठवणी आहेत. साहेबांनी सांगितलं आंदोलन करायचे, दादांनी ते आंदोलन केलंय, उतरलेत रस्त्यावरती, अटक देखील झाले. हे देखील विसरून चालणार नाही. म्हणजे असे शिलेदार मिळणं सध्याच्या घडीला खूप कठीण काम आहे. नाहीतर सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात आणि रात्री तर भलतीकडेच. हे फार कमी वेळा पाहायला मिळतं. हे निष्ठावंत मावलेत. म्हणजे पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून साहेबांच्या समवेत आहेत. म्हणूनच त्यांची स्पर्धा, त्यांनी केलेलं आयोजन, त्यांनी केलेलं कार्य आणि प्रत्येक वर्षी पहा मतिमंद मुलांना त्यांच्या शाळांना संगणक दिले. मागच्या पर्वात फलंदाजाला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, हाताला चेंडू लागला परंतु थांबणार नाही. प्रयत्न चांगले केले, बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. हाताला चेंडू लागून गेला तो मात्र सीमारेषा पार. याच चौकारांची गरज आहे सध्या आर्या 11 उसाटणे संघाला. धावसंख्या ते 19. 35-36 मध्ये देखील संघर्ष झालाय या मैदानात, या स्पर्धेमध्ये. हे विसरून चालणार नाही. 6 बॉल 7 तर प्रश्नच येत नाही. मोठा तिढा झालाय, कलगीतुरा झालाय. 6 बॉल 7, 6 चेंडू 6, 6 चेंडू 8. प्रयत्न करतोय लेफ्टी बॅटर,
चौथ्या षटकात गोलंदाजी करतोय तो ऋतिक, चांगली गोलंदाजी. शफल झाला बॅटर, त्याचा फायदा मिळाला तो गोलंदाजांना. चांगली अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एलईडीची जी व्यवस्था अगदी झगमग दिवाळी. जितूबाई पाटील यांची स्पर्धा म्हणजे क्रिकेटची दिवाळी. कडा प्रहार, पाहूया कितपत चेंडू चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे बॅनरच्या अगदी समोर, राजसाहेबांच्या समोर झेल टिपतोय फलंदाज बाद. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान तर्फे जी स्पर्धा होते त्या स्पर्धेचे उद्घाते हितेश मडवी देखील क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. आपण त्यांना वारंवार इथे आमंत्रित करतो आणि त्या स्पर्धेमध्ये अनिल डोपरी यांचं देखील मोलाचं योगदान लाभतं. सध्याच्या घडीला कानोर टीम चांगल्या फॉर्मात आहे. 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात उसाटणे संघाच्या. चर्चा चालू होती जितेंद्रभाई पाटील यांच्या निष्ठेची. बाळा नांदगावकर साहेब गेल्या वर्षी आले होते या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की मी जर का जितूबाई पाटील यांच्या स्पर्धेला गेलो नाही, पोहोचलो नाही किमान 15 ते 20 मिनिटं, तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. म्हणजे एवढं प्रेम हे असं फार क्वचित पाहायला मिळतं. स्कूप मारलाय पुराणा चावल, परंतु इथे झेल सोडलाय. चांगला प्रयत्न होता अनिल डोपरे यांचा. संयम डोकं शांततेहून फलंदाजी करतायत. पहिल्या रात्रीमध्ये प्रचंड थंडी होती. एकेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला 20 वर. किती झटपट क्रिकेट असू दे, परंतु तुम्हाला डोकं शांतच ठेवावं लागतं. डोक्यावरती बर्फ ठेवून फलंदाजी करावी लागते. 20 धावा धावफलकावरती. चौथं षटक ऋतिक गोलंदाजी करतोय. 2 षटकं अक्षयने टाकली, 1 षटक अंकितने. कव्हरच्या वरतून गॅपमध्ये आसरोके, क्षेत्ररक्षक थांबवू शकणार नाही. प्रयत्न काय लाजवाब होते त्याचे. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या क्षेत्ररक्षकासाठी. प्रज्योत होता त्या ठिकाणी. भले चौकार गेला, परंतु त्याचे प्रयत्न अफलातून होते. चौकार आला. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या ती मात्र 6च्या सरासरीने 24. मॅचला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन, यस पोसरे टीमचा कॅप्टन आपण या, कारण मोहाचीवाडी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. सर्व आमचे आयोजक आता थोडे शांत आहेत, कारण स्टेज देखील आता थोडासा रिकामा झाला आहे. मागच्या 3 रात्रींपासून अगदी आपण पाहतोय स्टेजवरती पाहुण्यांची रेलचेल. अक्षय महाले मागे बसलेत. थोडं त्यांनाही सुख वाटलं असेल आता, कारण पाहुणे आले की त्यांचं काम वाढतं पहिल्यांदा. नाही, हे पहिल्या रात्रीपासून बाई आपण सांगतोय, कारण या स्पर्धेला कोणतीही सीमा नाही. जे राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलंय पहिल्यांदा काम, जे नेहमी म्हणतात परखड नेतृत्व. पक्षाची कोणतीही सीमा नाही. बाईंच्या कार्यक्रमाला सगळे येतात. विद्यमान आमदार, माजी आमदार, होणारे आमदार, पुढचे आमदार सगळे येतात. अजिबात कोणतीही चिंता नसते. बाई म्हटल्यानंतर सर्वांचं प्रेम असतं आणि कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते येऊ दे त्यांचा सन्मान बाई नेहमी करत असतात. ही सामाजिक बांधिलकी आहे त्यांची. अनिल डोपरी आपले वेगवेगळे फटके मारण्याचे प्रयत्न करतात, परंतु हे करून चालणार नाही. धावा पाहिजेत उसाटणे टीमला. धावांची गरज आहे. सर्वाधिक मोठं काम जे बाईंनी केलं होतं, मला असं वाटतं जे प्रत्येकाच्या लक्षात राहील, नॅशनलाइज बँकांना कोणी झुकवू शकत नाही. ते देखील कोरोना काळामध्ये, जेव्हा पैशाची कमतरता होती बँकांना देखील. बँकांना पैशाची कमतरता म्हटल्यानंतर अनेक जण या गोष्टीवरती इथे सवाल प्रस्थापित करतील, परंतु सर्वांना ठाऊक आहे बँकांनाही कर्ज घ्यावं लागतं. पतपेढ्या, मध्यवर्ती बँका यांना निश्चितच थोडा आपण दबाव टाकू शकतो, परंतु नॅशनलाइज बँकांचे जे लोनचे हप्ते होते
महिला बचत गटाचे ते देखील थांबवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत जितूबाईंनी केलं होतं. यापेक्षा मला असं वाटतं कुठलं मोठं काम बाई असूच शकत नाही. जेव्हा त्यांना गरज होती, फार गरज होती, जेव्हा कर्जाचे फोन येतात ना एखाद्या माणसाला, तर त्याची परिस्थिती काय असते ते त्यालाच ठाऊक. फलंदाज बाद झालेत अनिल डोपरी. धावसंख्या ती मात्र 24. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहा. तिथे संदीप बोराडे जोडले जातील टॉससाठी. प्रयत्न करतोय डाऊन द ग्राउंड, हा फटका होता. लॉंग ऑनला फिल्डर अंगाने चेंडू अडवतोय. चांगले प्रयत्न केले, 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. प्रेक्षकांची गर्दी, स्टेजवरती पाहुण्यांची गर्दी पहा. तिथे सुज्ञ प्रेक्षक आहेत. मगाशी फिल्डरने जेव्हा धावा वाचवल्या तेव्हा त्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. असे सुज्ञ प्रेक्षक असावेत. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 26 वर. 26. तेजस शेवटच्या षटकात गोलंदाजी करतोय. लॉंग ऑफला प्रयत्न झाले परंतु झेल हातातून निसटला. 2 धावा इथे चोरल्यात. धाव इथे महत्वाची आहे. कोणतीही धाव संख्या तुम्ही असं म्हणाल की धावा कमी आहेत आम्ही पाठला करू शकतो, असं नाही. हा क्रीडांगण वेगळा आहे, ही खेळपट्टी थोडी वेगळी आहे. पिट्याबाई यांची उपस्थिती आज आपण पाहिली. भरभरून त्यांनी कौतुक केलं. त्यांनी आवर्जून सांगितलं की राजकीय एक गोष्ट बाजूला, परंतु मी भाईंचा परम मित्र आहे म्हणून या मैदानात आलो. प्रयत्न चालू आहेत फलंदाजाचे. उसाटणे टीमला धावा हव्यात. कव्हरच्या दिशेने फटका खेचला. पुन्हा एकदा 2 धावा इथे जोडल्या जातील. चांगली रनिंग दोन्ही फलंदाज इथे करतायत. मागच्या 3 चेंडूंवरती 2-2 धावा आलेल्या आहेत आणि धावा संख्या जाऊन पोहोचले ती 30 वरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. एखाद मोठा फटका 36, 35 ते 40च्या मधलं टार्गेट, मग मजा येईल. चांगला बॉलिंग अटॅक आहे उसाटणेचा. 30 धावा झाल्यात. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. मी स्क्रीन पाहिली जी 20 सेकंदानंतर अपडेट होते स्कोर लाईन. शेवटचा चेंडू इथे मात्र झालाय निर्धाव. एकही धाव नाहीये आणि 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या ती मात्र 30. 31 धावांचा पाठलाग करायचे तो कानोर संघाला. विनंती आहे लवकरात लवकर उसाटणे संघ आपण फिल्डिंग लावून घ्या आणि कानोर टीमला विनंती आपण त्वरित बाहेर आणि सलामीची जोडी आपण पाठवा आणि कॅप्टन टॉस इथे आपण संपन्न करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन येऊ द्या. सेकंड राऊंडला या ठिकाणी सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण जाऊया पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे. या ठिकाणी आपण पाहतोय अतिथी तुपे उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती. अतिथी तुपे आपण पाहतो यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याच नव्हे त्या ठिकाणी मुकीजी लबडे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. त्याच नव्हे त्या ठिकाणी अमितजी तुपे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आणि त्याच समेत आपण पाहतोय रुपेजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. रुपेजी जाधव यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. श्री 11 मोहाजीवाडी या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. नरेंद्रजी गुमारे, अमितजी तुपे आणि रुपेजी जाधव आणि पुरस्कृत केलेला संघ. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा आणि टॉस साठी या. पोसरी मयूर पाटील कर्णधार या लवकर आपण. मयूर पाटील, अखिल भोईर, मनीष तात्रे हे जे काही खेळाडू आहेत पोसरीचे, यांना भरभरून प्रेम दिलंय कर्जत तालुक्याने. नेहमीच जेव्हा पोसरी संघ खेळायचा केव्हाही तुम्ही पोसरीकरांना केव्हाही विचारा की कर्जतमध्ये खेळायचे, ते नक्कीच सांगणार की आम्ही खेळणार.
स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय जितेंद्रभाई पाटील, त्याचबरोबर दर्गे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत. आपलं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. या क्रीडा स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. चला सलामीची जोडी त्वरित कानोर टीम. 5 षटका आणि धावा करायचे त्या मात्र 31-31. आणि मयूर पाटील आपण त्वरित टॉससाठी या. यस, कॅप्टन इथे उपस्थित झालेत. पुढचे सर्व सामने 4 ओव्हरचे असतील हे लक्षात असू द्या. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, अर्थातच जिथे श्री 11 मोहाचीवाडी आणि त्याच्या विरोधात पोसरी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयजी महाले यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आणि त्या समेत तुषारजी शेलके सर आपण सुद्धा या. हॅलो, 31 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहतोय अगदी छोटंसं टार्गेट आहे, परंतु त्यासाठी सुद्धा घाम गाळावा लागेल कारण तेवढी ताकद मात्र आहे या संघाची. निकेश राऊत सलामीची जोडी आपण पाहतोय कानोर संघाकडून वैभव आणि तेजस. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पहिलाच बॉलवर थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता वैभवकडून, परंतु चेंडू मात्र निर्धाव. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे उसाटणे संघाची, परंतु फलंदाजी मात्र साजेशी होत नाहीये. कालही उसरलीच्या राईट स्पर्धेमध्ये हा संघ खेळताना दिसला. पोसरी संघाला पराभूत केलं होतं या संघानं. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर शपल क्रॉस होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, स्टंपवरून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. त्यामुळे गोलंदाजी स्ट्रॉंग हा विषयच आहे खरं तर. मग कितीही कमी धावा जरी असल्या तरी बऱ्याच वेळेला उसाटणे संघ हा डिफेंड करत असतो. ही खासियत आहे या संघाची आणि त्याचमुळे थोडासा संघर्ष करावा लागू शकतो या मॅचमध्ये कानोर संघाला सुद्धा. अजय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र थोडासा फटका तितकाही टायमिंग नव्हता, परंतु कडे जात असताना सिंगल येते. धावसंख्येचा श्री गणेशा. पहिली धाव वैभवच्या बॅटमधून कानोर टीमसाठी. या 1 धावेनं खातं उघडलंय. आजही अपेक्षेनुसार बॅटिंग झाली नाही. सगळेच आघाडीचे फलंदाज मात्र अपयशी ठरले आणि त्याचमुळे लो स्कोरिंग मॅच. परंतु प्रयत्न करत राहावे लागतील. उसाटणे संघ मोठा संघ ओळखला जातो मलंगड परिसरामधील. यावेळेस मात्र स्ट्रेट टू द बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि काय इकडे काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि पहिला धक्का मात्र बसलाय तो कानोर टीमला. फलंदाज तेजस 0 बाद. यस, टॉस जिंकलाय या ठिकाणी पोसरी टीमने. आपला निर्णय मयूर पाटील. मी क्षेत्ररक्षण करू. यस, दोघांनाही शुभेच्छा असतील. आपण मॅच कडे वळूया. 4 षटकांचा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची. यस, कंटिन्यू दीपक सर. विकेटचं पतन, त्यामुळं 31 धावांसाठी सुद्धा फार मोठा संघर्ष करावा लागेल हे मात्र निश्चित आहे. तेजसला मात्र खातही उघडू दिलं नाहीये. 0 धावसंख्येवर तंबूचा रस्ता दाखवलाय तो अजय भंडारीनं. काल उसाटणे आणि आज उसाटणे आणि पोसरी दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. काल हे 2 संघ खरं तर उसरली नाईट स्पर्धेमध्ये एक मॅच रंगली होती. 33 धावा झाल्या होत्या उसाटणे संघाच्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये. आणि पोसरीसारख्या बलाढ्य संघाला खरं तर त्या धावा काढता आल्या नव्हत्या. 34 धावा करायच्या होत्या. म्हणजेच काय गोलंदाजी हा स्ट्रॉंग आहे या संघाची. आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर यंदाच्या वर्षामध्ये अनेक स्पर्धा जिंकल्यात, परंतु फलंदाजी सुद्धा यंदा खूप चांगली झाली आहे संघाची. परंतु गेले काही आठवडे आपण पाहतोय उसाटणे संघ थोडासा फलंदाजांचा फॉर्म नाही आहे. आणि परंतु या गोलंदाज मात्र कुठपर्यंत मॅच नेतात हे सुद्धा पाहावं लागेल. नवीन फलंदाज अंकित येतोय 3ऱ्या क्रमांकावर.
इकडे मात्र डेड बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना थोडासा प्रयत्न केला होता जयनं त्या ठिकाणी थोडंसं मंकडिंगची विकेट मिळवण्याचा. हो, शॉर्ट ऑफ लेंथ होता, हलक्या हातानं स्टीअर केलं बॉलला, पॉइंटकडे सिंगल येते. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदलाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इकडे काय झालंय, यष्टीरक्षक अनिकेतच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट झाले. लेझी क्रिकेट पाहायला मिळते. अगोदरच धावा नाही आहेत आणि या मॅचमध्ये मात्र एक एक सिंगल रन सुद्धा फार महत्वाची असेल. कलेक्ट करता आला नाहीये पार रिप्लेमधून. खरं तर कारण हा चेंडू थ्रो केला होता आणि त्याच्या हातामधून परत पुढे गेला आणि फलंदाज नक्कीच थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं आणि लगेचच मात्र ही धाव कंप्लीट करण्यात आली. या 2 धावा, टीमची टोटल 3 या आकड्यावर. इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहेत आणि अनिल डोबरी स्वतः या ठिकाणी चेल तर टिपलाय. आणखीन एक धक्का मात्र बसेल, दुसरा हादरा इकडे बॅटिंग करणाऱ्या कानो टीमला. फलंदाज अंकित सुद्धा मैदानाच्या बाहेर. काय षटक हाताळलंय त्या अजय भंडारीनं. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्यात त्या फक्त 3 आणि आघाडीचे 2 फलंदाज बाद केलेत. समाप्तीनंतर धावा आपण पाहिल्या तर फक्त 3 येताना दिसल्यात. 2 गडी बाद झालेत. त्यामुळे जरी 31 धावा दिसत असल्या कागदावर तरी सुद्धा या धावा सोप्या नाहीयेत कारण समोर उसाटण्याचा संघ आहे. 4थ्या क्रमांकावर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना दिनेश दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय. अमर हिलाल या टीमचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. दुसरं आणि 4थं षटक हे फार निर्णायक षटकं नेहमीच त्याच्या वाट्याला येत असतात आणि ही षटकं फार महत्त्वाची सुद्धा. कालही जेव्हा 33 धावा डिफेंड करत होता सगळ्यात महत्त्वाची भूमिका मात्र या गोलंदाजानं निभावली होती आणि आता सुद्धा अमर हिलालनं जर तशीच गोलंदाजी साकारली तर कान्होर संघाला मात्र घाम फुटेल या धावा काढताना. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप. अगोदरच मन बनवलं होतं, यावेळेस मात्र स्विच इट करायचंय मला आणि हा चेंडू मात्र निर्धाव. हा प्रयत्न वारंवार केला वैभवनं आज, परंतु त्याच्यामध्ये बिलकुल यश आलेलं नाहीये. सातत्यानं रिव्हर्स स्वीपचा या ठिकाणी त्याने प्रयत्न करून पाहिले. आतापर्यंत 4 चेंडू तो खेळलाय आणि एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाले. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 3 धावा आहेत 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या फेरीमधील 4थी लढत आहे आणि सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी ही लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. फिरून खेळण्याचा प्रयत्न, हाही प्रयत्न पाहूया. इकडे लेगस्टिकच्या बाहेरून गेला आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी एक्स्ट्राजनं ही धावसंख्या वाढेल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती स्कोर कार्डवर लागल्यात त्या 4 धावा. धावा फार महत्त्वाच्या आहेत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात येऊ द्या, परंतु इकडे मात्र एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागू शकतो. या मॅचमध्ये सध्याच्या घडीला तेच चित्र पाहायला मिळतंय. पाहूया वैभव आणि दिनेश अशी जोडी आहे खेळपट्टीवर. मोठ्या अपेक्षा आहेत वैभवकडून. चांगला फलंदाज ओळखला जातो कान्हो टीमचा, परंतु समोर मात्र गोलंदाजी मधली भेदकता आहे उसाटण्याची. यावेळेचा हा चेंडू थोडासा पहा, पायाला लागून चेंडू फस्लिपकडे येत असताना आपण पाहिला. बिलकुल धाव नाहीये. याच ॲक्युरसी बद्दल खरं तर यंदाचं वर्ष संपूर्णपणे पाहिलं अमर हिलालच्या गोलंदाजीनं मात्र उसाटणे संघाला अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना हा संघ दिसला. अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवून दिलेत अमर हिलालच्या परफॉर्मन्सनं आणि इकडे सुद्धा तेवढेही सोपं नसेल कारण वैविध्यता आहे या गोलंदाजाकडे. कारण लेग कटर तुम्हाला पाहायला मिळतील, ऑफ कटर, यॉर्कर, लाईन पद्धती चेंडू सर्रासपणे तुम्हाला पाहायला मिळतील अमर हिलालकडून आणि त्याचमुळे मिश्रणयुक्त गोलंदाजीमुळे थोडंसं नाकीनं वेधं फलंदाजांना. फुल लेंथ यावेळेस मात्र अपील पाहायला मिळते. इकडे लाऊड अपील
पाठीमागच्या सगळ्या फिल्डर्सकडून मात्र विकेट किपर सुद्धा थोडेसे शास्वस्त दिसतात, परंतु पंचांची मात्र कोणती प्रतिक्रिया येताना दिसत नाहीये. आणि इकडे मात्र निर्धाव चेंडू. यस अंपायर. रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल साठी. यस, चेक केलं जाईल. चला, चेक केलं जात आहे. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ही स्पर्धा उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिले. टेनिस क्रिकेट विश्वामधील वाहिनी, सगळ्यात जास्त सबस्क्रायबर ज्या वाहिनीचे आजपर्यंत, या वाहिनीनं आपल्याला अनेक स्पर्धा दाखवल्यात. खरं तर आनंद दिलाय. टेनिस क्रिकेट विश्वामधील अनेक मोठ्या नामवंत स्पर्धा अगदी भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे निर्धाव चेंडू असेल. डॉट बॉल. यस, प्लीज प्रोसीड. चला, मॅच चालू करा प्लीज. निर्धाव चेंडू आहे. अमर हिलाल सोपं नाहीये या गोलंदाजाच्या अगेन्स्ट धावा काढणं, परंतु तरी सुद्धा काहीतरी आयडिया लढवाव्या लागतील कानोड संघाला. चला, स्पीडअप करा उसाटणे टीम. आतापर्यंत दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू संपलेत. 3 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 1 व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 1 धाव आले. धावसंख्या 4 वर आहे. 31 धावा करायच्यात 5 ओव्हर्समध्ये. आणि अगदी सुरुवातीपासूनच मात्र दबाव टाकण्यास सुरुवात केली ती उसाटणे या संघानं. कमाल परफॉर्मन्स आतापर्यंतचा खेळ पाहिला तर. गोलंदाजी अभेद्य आहे या संघाकडे. चला, थोडं स्पीडअप करा उसाटणे टीम, जास्त वेळ घेत आहे. चला, कमॉन, लवकर खेळा. रात्रीची स्पर्धा आहे. चला, प्लीज स्पीडअप. चला, अंपायर्सना सुद्धा विनंती, आपण तंबी द्या खेळाडूंना, कारण आज एकतर शो मॅच त्याच्यामध्ये उशीर गेलाय. चला, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू ऑस्टमच्या बाहेर वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड गेलाय. एक अतिरिक्त रन, आणखीन एक एक्स्ट्राज या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 5 धावा सध्याच्या घडीला धावफलकावर आहेत. 31 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय उसाटणे संघाकडून, परंतु सुरुवात सुद्धा म्हणावी तशी झालेली नाहीये ती कानोर या संघाची. यॉर्क करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फुल लेंथ होता. चेंडू निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक दुरून येऊन बॉल उचलते तोपर्यंत मात्र 1 धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव. एक्स्ट्राजनच मात्र धावा आल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये सगळ्या धावा एक्स्ट्राजनं आल्यात. स्कोर जाऊन पोहोचेल तो 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड, 6 धावा. प्रेशर मात्र टाकलाय उसाटणे संघानं. चांगलाच दबाव निर्माण केला या मॅच मध्ये. 31 धावांसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल. यावरचा चेंडू का लेंथ बॉल होता. टप्पापर्यंत हलकासा कट झालाय. थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि चेंडू सरळ विकेट किपर अनिकेतच्या त्यामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळते आणि यासाठीच मात्र ओळखला जातो अमर हिलाल. नाही देणार धावा सहजासहजी आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके तर सोडा, सिंगल डबल साठी सुद्धा घाम गाळावा लागतोय. याही वेळचा चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न, परंतु आणखीन एक डॉट बॉल. काय षटक मात्र हाताळलंय अमर हिलालला. मॅच मध्ये उसाटणे संघाला थोडंसं कमबॅक करून दिलंय.
या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 3 आणि 3ही धावा आपण पाहिल्या तर एक्स्ट्राज न दिल्या होत्या. 2 वाईट बॉल आणि 1 लेग बायच्या स्वरूपामध्ये अशा धावा, अन्यथा धावा दिल्याच नव्हत्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 2 गडी बाद 6 धावा. चला टीम मिटिंग नका, विनंती करतोय आम्ही उसाटणे संघाला, कारण वारंवार तुम्ही वेळ घेताय. अनिल दादा प्लीज सपोर्ट करा, कारण अनिल दादांची सुद्धा फार मोठी स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये एवढी शिस्त आम्हाला पाहायला मिळते ना, कारण बिलकुल एवढी मोठी पेनल्टी 8-8 धावांची 9-9 धावांची पेनल्टी यंदाच्या वर्षी खरं तर उसाटणे स्पर्धामध्ये आम्ही पाहिले. त्यामुळे ती एक शिस्तीची स्पर्धा ओळखली जाते. त्यामुळे प्रत्येक आयोजकांना हेच अपेक्षित असते. चला विनंती करतोय टीम उसाटणे प्लीज स्प्रेड अप. जास्त वेळ घेताय, आयोजकांच्या वतीनं तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. प्लीज अनिल दादा आपण जास्त वेळ घेऊ नका. 2 ओव्हर्स नंतर उसाटणे संघाची धावसंख्या 15 होती पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. इकडे कानोर संघाची धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 6 धावा. दीपा विजय बकाडे स्मृती कानोर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे थोडासा का होईना संघाचे खरं तर समर्थक सुद्धा आता संकटामध्ये असतील, कारण चिंतेमध्ये असतील. चिंताग्रस्त वातावरण खरं तर पाहायला मिळेल त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा, कारण ज्या पद्धतीनं मात्र सुरुवात केली उसाटणे टीमच्या गोलंदाजांनी. चला तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जितेश येतोय. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. 2 ओव्हर्समध्ये फक्त 6 धावा आल्यात, त्यामुळे 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. फक्त पटापट खेळा हीच मात्र विनंती असेल. पॉवर प्लेची दोन्ही षटकं समाप्त झालेत. तिसरं षटक कानोर संघाचं मेडन पडलं होतं या स्पर्धेमधलं. पहिलं मेडन ओव्हर होतं ते. निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम मात्र अक्षयनं केला होता आजच्या रात्रीमध्ये. 2 विकेट सुद्धा मिळवल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. हे तिसरं षटक मात्र पाहूया उसाटणे टीम कडून. जितेश पहिलाच बॉल, प्रॉपर टायमिंग नाहीये, स्वतः फॉलो थ्रू मध्ये. इकडे फेकी पहा थोडीशी खराब झाली होती. अगदी विकेटच्या आपण पाहत होतो एजला लागला होता अगदी खेळपट्टीच्या, आणि त्याचमुळे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा दैव बलवत्तर आपण म्हणूया दुसऱ्या जागी गेला असता तर कदाचित ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये धावा मिळाल्या असत्या. एकच धाव येते. धावसंख्या 7 या आकड्यावर. संत गतीनं वाटचाल सुरू आहे सध्याच्या घडीला कानोर संघाची. घाम फुटलाय 31 धावांसाठी सुद्धा. सुरुवातीला असंच वाटलं होतं की 30 धावांवर थांबवल्यानंतर उसाटणे संघाला एक वेगळ्या आपण बॉडी लँग्वेजनं मात्र मैदानाच्या बाहेर जातो, परंतु आता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबसला, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. इकडे ऑफस्टंप लाईनवरचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जितेश मडवीनं सुद्धा चांगली सुरुवात केली आपल्या षटकाला, आणि त्याचमुळे आता मात्र संपूर्णपणे दबाव कानोर संघावर मात्र पाहायला मिळतोय. खेळाडूंचे चेहरे थोडंसं अस्वस्थता गोटामध्ये पसरले. चिंतेमय वातावरण मात्र पाहायला मिळालंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू. इकडे मात्र लेंथ बॉल होता. टप्पा पडला. गोल्डन स्पॉटवर थोडासा टॉस झाला. सरळ विकेट किपर अनिकेतच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, त्यामुळे सोपं नाही. 31 धावांसाठी हा सामना कदाचित तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत नेऊन जाईल. सुरुवातीला सगळ्याच प्रेक्षकांना असंच वाटलं असेल 31 धावा म्हटल्या की 3-3.5 ओव्हरमध्ये मात्र सहजतेनं चेस होतील, परंतु टीम उसाटणे कालच्या रात्रीमध्ये पोसरीसारख्या बलाढ्य संघाला 34 धावा काढू दिल्या नव्हत्या 5 ओव्हरमध्ये, आणि तोच पोसरी संघ आज या मैदानामध्ये खरं तर पहिल्या फेरीमध्ये जिंकला. दुसरी मॅच त्यांची पाहायला मिळेल. आणखीन एक लेंथ बॉल होता पहा. राऊंड स्टम्प्स थोडासा अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतो या ठिकाणी जितेशचा. आणखीन एक चेंडू ऑफस्टंप लाईनवरून निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. काय बॉलिंग आहे, अगदी एका टोकाकडून करतो. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय आणि पडत स्टंपवरून बॉल बाहेर नेतोय, आणि इकडे मात्र सातत्यानं बीट केले ते फलंदाज दिनेशला. दिनेश आतापर्यंत खातही उघडू शकलेलं नाहीये. 5 चेंडू उभा आहे. इकडे पहा अनिकेतच्या हातामधून सुटलाय चेंडू. इकडे एज लागली होती. समथिंग साऊंड या संपार्थे सांगत असताना एज लागली होती आणि विकेट प्राप्त झाली असती, परंतु इकडे अनिकेत कडून चुकी. अनिकेतनं या मॅच मध्ये ही दुसरी रन दिले मी तर म्हणेन. मगाशी सुद्धा चेंडू कलेक्ट करता आला नव्हता तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव दिली होती. आता सुद्धा त्याच्याकडून मिस्टेक झाले. विकेट मिळाली असती आणि एक रन सुद्धा. सध्याच्या घडीला विकेटपेक्षा रन्स फार महत्वाचे आहेत उसाटणे टीमसाठी. एक धाव. फुल लेंथ यावेळेस यॉर्क बॉल, परंतु बॉल चाललाय तो सरळ लॉंग स्टॉप.
या स्पनचा इशारा करत असताना इट्स अ 4 रन नशिबाचा कौल थोडासा कानोर संघाच्या बाजूनं आणि अगदी गंभीर स्थितीमध्ये खरं तर आज चौकार प्राप्त झालाय तो कानोर टीमला वैभवच्या पॅटमधून या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 12 या आकड्यावर. टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेतला अनिकेतच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. या महत्वाच्या 4 धावा येत नव्हत्या आणि अशा स्थितीमध्ये कशाही येऊ द्या त्या महत्वाच्या आहेत. 12 धावा धाव फलकावर आहेत. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 19 धावांची आवश्यकता. उसाटणे टीम प्रत्येक ओव्हर नंतर सभेची खरंच गरज आहे का? कारण आपलं पाहून दुसऱ्या टीम तशा करू शकतील. विनंती करतोय कारण गोलंदाज तेच ठरलेले आहेत. कितीही झालं तरी बऱ्याच वेळेला खरं तर पाहायला गेलं तर अजय भंडारी पहिले षटक टाकेल, अमर हिलाल दुसरं टाकणार, जितेश तिसरं टाकणार, चौथं अमर हिलालच टाकणार. आणि अगोदरच आम्ही सांगितलं होतं अमर हिलाल दुसरं आणि चौथं षटक टाकेल, तसंच घडणार आहे. तर किती झालं तरी कोणत्याही संघाचे उसाटणे संघ खेळतोय म्हणून नाहीये, बऱ्याचशा संघांचे गोलंदाज ठरलेले आहेत. किती झालं तरी ते 4 गोलंदाज 5 ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणार. फक्त मग टीम मिटिंग का? तर आयोजकांचा वेळ खर्च होतोय, बराचसा खर्च असतो. खरं तर नाईट स्पर्धा जे आयोजक आहेत त्यांना माहिती आहे. आणि खरं तर रात्रीमध्ये स्पर्धा म्हटली की बऱ्याच वेळेला प्रेक्षकसुद्धा ऑनलाईन प्रेक्षक फार फार तर 2:30 वाजेपर्यंत जागतात. त्यानंतर ते सुद्धा झोप लागतात, त्यांना मॅचेस पाहायचे असतात, परंतु ते सुद्धा कंटाळतात. मग रात्रीचे ऑनलाईन पाठीराखे बऱ्याचदा क्रीडांगणावरून प्रेक्षकसुद्धा घरी जातात, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना कामावर जायचं असतं, बरीचशी कामं असतात, व्यवसाय धंदे आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून खरं तर मैदानामध्ये खेळ होणं फार गरजेचं आहे. जाऊया 4थ्या षटकाकडे. अमर हिलाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज झालाय. 12 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधले. यावेळेचा चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इकडे पाहावं लागेल, इकडे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. ही तिसरी सफलता मात्र मिळेल ती उसाटणे टीमला नाराज केले. दिनेशनं आज खराब बॅटिंग करत एकच धाव काढली आणि तीही धाव आपण पाहिली तर विकेट किपरच्या हातामधून झेल सुटल्यानंतरची ती धाव होती. अन्यथा दिनेशला मात्र 4थ्या क्रमांकावर पाठवणं खरं तर मी तर म्हणेन थोडंसं आजच्या मॅचमध्ये मात्र थोडंसं अंगलट आलंय. पोसरी टीमचे पुरस्कर्ते आदरणीय रुपेशजी गारे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आणि त्याच समेत राजेशजी मोडाक यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. उसाटणे टीम आपणासाठी विनंती आहे की आपण वेळेची बचत करा, कारण वारंवार तसा तुम्हाला कॉल दिला जातोय. कारण अगदी आपण पाहतो या वेळेला सामने संपायला हवे होते. अमर हिलालच्या अगेन्स्ट मात्र इकडे सिंगल येताना दिसते. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. अमर हिलालच्या ओव्हरमध्ये हेच करावं लागेल. कानोर संघाला पुढे जायचं असेल तर कुठेतरी चान्स राहील. शेवटच्या षटकामध्ये जर 10-11 धावा राहिल्या तर कुठेतरी त्या धावा चेस होऊ शकतील, कारण इतक्याही खरं तर मोठे टार्गेट राहणार नाहीये. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये आपण एक षटकामध्ये 22-22 धावा चेस होताना पाहिल्यात. त्यामुळं 10, 12, 15 या धावा चेस होतात, परंतु त्यासाठी फलंदाज सुद्धा राहिले पाहिजेत खेळपट्टीवर. शॉट ऑफ लाईन चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि गरज होती मच नीडेड सिक्सर पाहायला मिळतोय. आणि बऱ्याच अवधीनंतर कानोर संघाच्या खरं तर गोटामधून टाळ्यांचा कडकडाट ऐकायला आलाय. अक्षयच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार. आणि हेच डोक्यामध्ये ठरवून कदाचित अक्षय
मैदानामध्ये बॅटिंगसाठी आलाय आणि काय आक्रमकता मात्र पाहायला मिळाले. ज्या अमर हिलालनं मात्र या सामन्यामध्ये संपूर्णपणे कमबॅक करून दिलं होतं आणि त्याच्याच अगेन्स्ट मात्र एक षटकार एक चौकार पाहायला मिळालाय. हार्ड हिट पाहायला मिळाले. दोन्ही स्ट्रोक समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र इतकंसं टायमिंग नव्हतं. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय पुढे. सिंगल मिळेल एकेरी धाव. तर मात्र टेन्शन गेलंय. कानोर संघाचं टेन्शन घालवलंय ते अक्षयनं. धावफलकावर धावा लागल्या त्या 24 धावा. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 रिक्वायर्ड. अजूनही सलामीला आलेला वैभव मात्र मैदानामध्ये आहे. चेंडू बरेच निर्धाव सुद्धा खेळलाय परंतु एक चौकार सुद्धा पाहायला मिळालाय त्याच्या बॅटमधून. अमर हिलालचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला परंतु इकडे मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. सामन्याचा थरार तुम्हाला शेवटच्या ओव्हरपर्यंत पाहायला मिळेल. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 गडी बाद. 24 अशी धावसंख्या पाहायला मिळते ते कानोर संघाची. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका विनंती आहे. प्रत्येक ओव्हर्स नंतर खरं तर एकत्रित येतात. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 7 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. प्लीज उसाडणे टीम वारंवार टीम मीटिंग नकोय प्लीज. वारंवार एक कॉल दिले जात आहेत. प्लीज जरा सहकार्य करा. बाकीच्या टीम सुद्धा तितकंच सहकार्य करतायत. अगदी आपण पाहू शकता ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या मैदानाची छायाचित्र टिपली गेलेत आणि पहिल्या दिवशी ही छायाचित्र टिपली गेली होती. स्क्रीनवरती मैदान तुम्ही पाहू शकता. अगदी त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि ही छायाचित्र ज्यांनी टिपलेत खरं म्हणायला गेलं ना तर त्यांचं कौतुक करावं लागेल. अगदी मी तर म्हणायला जसं प्री वेडिंग असते आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर अगदी तंतोतंत फोटोग्राफी ज्यांच्याकडे पाहायला मिळते ते आमचे टिंकू फोटोग्राफर. कौतुक करावं लागेल. आणि 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचा थरार तुम्हाला शेवटच्या ओव्हरपर्यंत. उज्ज्वल ढोपरी येतोय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल थोडासा धीम्या गतीनं टाकण्याचा प्रयत्न कट करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी फलंदाज अक्षयकडून परंतु हा चेंडू मात्र निर्धाव गेला. सामना सहजासहजी नाही सोडणार उसाटणे संघ सुद्धा. कारण संघाची खासियत आहे काही झालं तरी मॅचचा रिझल्ट काही लागला तरी शेवटपर्यंत लढत राहायचं. शेवटपर्यंत संघर्ष करायचं. ही संघर्षाची वृत्ती आजपर्यंत अनेक वेळेला उसाटणे संघाची मैदानामध्ये पाहिले. त्यामुळे मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या प्लस पॉईंट आहेत. अक्षय मैदानामध्ये आहे हे सुद्धा प्लस पॉईंट असेल कानोर टीमच्या दृष्टिकोनातून. उज्ज्वलचा हा बॉल समोर ऑन ड्राइव्ह केलाय आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरतून. 6 धावांकरता षटकार. स्कोर ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. स्कोर लेवल झालाय. हा षटकार आलाय त्यामुळे टेन्शनच गेले ते कानोर संघाचं. परंतु 31 धावांमध्ये अजून किती मोठा संघर्ष पाहायला मिळेल. फक्त सिंगल नीडेड नाव कानोर संघाला ही पहिली मॅच जिंकण्यासाठी. पाहूया उज्ज्वल कुठपर्यंत अजून हा सामना लांबवतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल आणि ही धाव याच बॉलवर मात्र कंप्लीट होत असताना सामना मात्र जिंकलाय. इकडे 3 चेंडू राखत दीपा विजय बकाडे स्मृती कानोर संघ विजयी सलामी देतो या स्पर्धेमध्ये. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कानोर. हार्ड लक टीम उसाटणे. चांगली फाईट दिली तुम्ही सुद्धा. संघर्ष मात्र चांगला पाहायला मिळाला परंतु नक्कीच फलंदाजांनी मात्र केलेल्या चुका आणि त्याचमुळे मात्र संघाला पराभूत व्हावं लागलं. नेक्स्ट मॅच